इस लीग के मसीहा चेतन और ऑफस्टमच्या बाहेर आहे. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. एका बाजूला अरमान आहे, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं निपुण. चेक नासिर भाई भी जुड़ चुके हैं, तो ये फोटोग्राफ हो जाएगा इस सीजन का यादगार लम्हा हमारे लिए। और चले एक बार फिर मैच की तरफ रुक करके हो टू कम बॉक्स। फिल्डिंग पडलो धडपडलो तरी फिल्डिंग केली नितेश भाई कमाल कमाल आहे. थोडेसा तोल गेला पण पटकन सावरलं. बघा तोल जातो, सावरणं गरजेचं आहे आणि नितेशने तेच केलं होतं. तोल थोडासा जरूर केला होता पण पुन्हा एकदा आपल्याला स्वतःला सावरलं, समजावलं आणि फिल्डिंग काय केले. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. काही सन्मान आहे त्या दिशेने आपण पुन्हा येणार आहोत. कव्हरच्या दिशेनं फील्ड केले गेले. 1 धावा चेंडूवरती पूर्ण. मागच्या सामन्यामध्ये एक गोष्ट दाखवली आपल्याला, 34 धावा पुरेशा नाही. जरी अंडर फ्लड लाईट आहे, अंडर फ्लड लाईट्स आहेत तरी सुद्धा कदाचित 34 धावा तितक्या पुरेशा नाही आहेत. आणि 30 गोष्ट लक्षात ठेवून सिक्सर या सामन्यामध्ये बॅटिंग करत आहेत. सर्व मेंटॉर्सचं देखील मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच ऑल द मेंटॉर्स यांनी या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे महत्त्वाचा हातभार लावला. प्रत्येकी 10,000 रुपये ज्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी प्राप्त झाले होते त्यांचेही मनापासून आभार. खरं करून RTO इन्स्पेक्टर सर्व इन्स्पेक्टर साहेब यांचं देखील मनापासून आभार. कदाचित त्यांच्या सहकार्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी करणं आपण शक्य होऊ शक्य झालंय. त्या जोडीला ओम साई मोटर्स बजाज जे टी-शर्ट स्पॉन्सर्स आहेत, जे जर्सी स्पॉन्सर केल्यात. कव्हरच्या दिशेनं ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक थोडासा प्रयत्न करत होता, पायाला लागून चेंडू गेला बॉन्ड लाईन जवळ. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होईल ना होईल. 3 धावा. अरमाननं भरपूर काही गोष्टी या स्पर्धेमध्ये दाखवल्यात. एक तर त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी आहे, लेफ्ट आर्मचा मारा सुंदर करतात, मिश्रण चांगलं करतात, पण ज्यावेळेला ते बॅटिंगला येतात तेही त्याचा दर्जा दाखवतात. चेक तुकाराम सर मी पुन्हा एकदा येतोय. कळबाटे सर आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती या. त्याचबरोबर आसिफ शेख रघुनाथ कळबाटे साहेब परिवहन सल्लागार सेवा प्रतिनिधी कामगार संघटनेचे आमचे अध्यक्ष आहेत. आणि त्याचबरोबर त्याच्या तुमच्याप्रमाणेच रघुनाथ सर देखील आपल्याला सहकार्य करत आहेत. या सर्वांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. तर त्याचबरोबर या ठिकाणी काही विशेष सन्मान आसिफ शेख. आसिफ भाई थैंक यू सो मच. इनके लिए तालियां तो बजाइए, तालियों की आवाज आनी चाहिए. और 1000 पाणी का बॉटल. पाणी सर्वात महत्वाचं आहे की नाही. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण त्यांच्यासाठी करूया. आसिफ भाई आइए. 2 लाइन ये 5वां संस्करण है टूर्नामेंट का आयोजन. और क्या तैयारी होती पर्दे के पीछे, क्या एक बार फिर कहना चाहोगे जिस तरह से सारे लोग इंतजार करें, आप क्या बातें करने वाले? वर्षभर आम्ही हे प्रतिनिधी ज्याप्रमाणे काम करत असतात आपल्या RTO मध्ये, आणि हे 5वं पर्व चालू आहे. क्रिकेटचा जो आनंद सगळे मिळून जे घेत आहेत आणि एक खेळीमेळीचं जे वातावरण झालं आहे, आणि राज जगताप यांनी सगळ्यात जास्त आनंद घेतला असं वाटतं या खेळाचा. त्यामुळे सगळ्यांचे मी आभार मानतो आणि सगळ्या ज्या आयोजकांनी जी मेहनत केली आहे त्यांचे मी आभार मानतो. सर एक गोष्ट, यावेळेला 1000 बॉटल तुम्ही दिलात, पुढच्या वेळेला परत 1000 देणार का? पुढच्या वेळेला इन्शाअल्लाह मी पूर्ण पाण्याची बॉटल देईन. पुढच्या वेळेला पूर्ण पाण्याच्या बॉटलची जबाबदारी साहेबांनी घेतली. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. थँक्यू सो मच. यानंतर या नासिर भाई आपण धावा झाल्या त्या 12 व्यासपीठावरती या. रईस भाई, नासिर भाई,
हे आमचे पिलर आहेत या संपूर्ण स्पर्धेचे. सातत्यानं आपण बघतोय अर्थात RTO व क्रीडा समितीमध्ये खूप चांगलं काम आणि विशेष करून अनेक वेगवेगळ्या संकल्पना असतात. मग क्रिकेटशी निगडीत असलेली माणसं पण तितकीच महत्त्वाची आहेत. म्हणून RTO प्रीमियर लीग 2026 हे पर्व आहे. 5व्या पर्वामध्ये आणखीन एक अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान आपण करतोय. मनमिळावा आहेत अर्थात त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार. टाळ्यांच्या गजरामध्ये हा सन्मान या ठिकाणी होतोय. RTO प्रीमियर लीग 2026. त्यानंतर आणखी एक विशेष सन्मान आपण लगेच करणार आहोत. थँक्यू रईस भाई. एका माणसाचा सन्मान तर करणं गरजेचं आहे. अजून एक असं व्यक्तिमत्व संदेशचं करायलाच पाहिजे. तर निश्चितच क्रिकेटशी रिलेटेड असलेल्या प्रत्येक गोष्टी त्याची माहिती प्रचंड आहे. संपर्क दांडगा आहे. अगदी रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी देखील ते खेळलेले आहेत. त्यामुळे त्यांचा सन्मान करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी आज योग्य पद्धतीने या ठिकाणी संपन्न होतात आणि सन्मान या ठिकाणी केला. एकदा टाळ्यांचा गजर संदेश जाधव यांच्यासाठी. संदेश थँक्यू सो मच. क्रीडा समितीमध्ये हे सगळे पिलर आहेत, अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत आणि आज सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि जे सन्मान करतात ते एकमेकांकडे चांगले मित्र पण आहेत. सर आपण पण या. सर आपण पण या इकडे. हा 2 शब्द बोलणार ते. आज सन्मान होतोय आपल्या मित्राचा. RTO क्रीडा समिती. संदेश 2 लाईन बोला असं सगळ्यांचं म्हणणं आहे. संदेश जाधव बोलतायत. जरा फक्त या साईडला कॅमेऱ्याच्या. ओके संदेश, काय तयारी केली लागते पडद्याच्या मागे? कारण स्पर्धा एका दिवसाची असते, 12-13 तासाची असेल, पण त्या पलीकडे पडद्याच्या मागे काय या ठिकाणी प्रिपरेशन करत असता आपण? जवळजवळ आम्ही आहे ना 3 ते 4 महिन्या आधीपासूनच सगळी तयारी करतो. या सगळ्याची जे काय त्यासाठी मला मदत करणार रईसभाई आहेत, दत्ता गोळे आहेत, नासिर चाचा आहेत, आमचे अध्यक्ष काळबाटे काका आहेत आणि बाकी सगळे आमचे प्रतिनिधी असतात जोडीला. त्याच्यामुळे ही सर्व स्पर्धा आपण करू शकतो. 6व्या पर्वाकरता काय नवीन असेल? नवीन नक्कीच अजून काही ठरवलेलं नाही आहे, पण ठरवून तुम्हाला दिसेलच. तुम्ही पण असाल त्या टायमाला, तुकाराम दादा पण असेल, बाकी आपली टीम सगळीच्या सगळी असेल. तेव्हा आपण अजून काही पुढच्या वर्षीच आखलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मी आत्ता तुम्हाला काय सांगू नाही शकत त्याबाबत. तुम्ही क्रिकेट खेळता आणि अनेक मैदानावरती जाऊन क्रिकेट खेळता, त्याचा फायदा या आयोजनामध्ये होतोय? हां, खूप सारा फायदा मला माझे मित्र आहेत अजय आणि विजित, त्यांच्याकडून मला खूप मदत मिळते नेहमी. आमचे ट्रॉफी देणारे किंवा बाकी कपड्यांची अरेंजमेंट करणारे हे सगळे माझे मित्र खूप सारी मला मदत करतात. त्याच्यामुळे मी हे सगळं करू शकतो त्यांच्यामुळे. पण प्रायोजकांचा सपोर्ट, जे प्रायोजक आहेत त्यांचा सपोर्ट कसा असतो? त्यांचा सपोर्ट तो ते लोक सगळं माझ्यावरच सोडून देतात. म्हणजे मला त्यांच्याबद्दल तर काही शंकाच नाही आहे की ते मला उलट बोलतील, काय करतील. मी जे बोलेन त्यांना ते तसं करायला रेडी असतात. त्याच्यामुळे मला त्यांचा सपोर्ट तर एक 200% असतो मला त्यांच्यातर्फे. आपण आसिफबाईंचं आता बघितलं की ते 1000 बॉटल देतात, आत्ता देत आहेत, पण पुढच्या वेळी त्यांनी सांगितले की पाण्याची पूर्ण जबाबदारी मी माझ्या खांद्यावरती घेणार आहे. त्यामुळे संदेश थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. भरपूर चर्चा त्यांनी केली होती की मेहनत आहे या पूर्ण आयोजक समितीची, या टीमची मेहनत आहे. आता येणारा चेंडू तर हलक्या हाताने खेळलाय, तसं चर्चा करत होता पूर्ण टीमची. आणि ती चर्चा संदेश जाधव यांच्या जोडीला केली होती. धावफलकावरती एकदा नजर टाकूया. 14 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 1.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धावा आहेत धावफलकावरती 14-14. सेमीफायनल नंबर 2 चा मॅच जो सुरू आहे. इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरनं खेळायचा होता, पण बॅटच्या थोड्या कडेला, आतल्या कडेला चेंडू लागलाय. फील्ड करतील, थ्रो करतील, तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होतील. धावफलक 16. वसीम भाई, जिगर आणि जुनेद, आपल्याला विनंती, आपण मंचावरती या. पिंटू भाई, सबके लिए मैं दरख्वास्त करना चाहूँगा, आपको मंच के ऊपर आना है. तो करण सर कंटिन्यू. 16 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. धावा धावफलकावरती 16. फटका खेळला जरूर. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत नितेश. कुठलीही चूक होणार नाही याची काळजी नितेशने घेतले. नितेशने टिपलाय झेल. संपला बॅट्समनचा खेळ. गडी बाद.
जिगर यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. जिगर यांचा सन्मान दत्ता सर आपल्या बरोबर आहेत. जिगर तुमच्यासारखी माणसं आमच्याबरोबर उभी आहेत म्हणून या ठिकाणी आणखीन ऊर्जा येते आम्हाला. थँक्यू सो मच. त्यानंतर वसीमभाई यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. RTO क्रीडा समितीच्या वतीनं सन्मान असेल. हे सगळे आमचे प्लेयर आहेत. जुनेद शेख बिहाइंड द कर्टन चांगलं काम करणारा आमचा मित्र. पुढे येणार नाही परंतु आपलं काम प्रामाणिकपणे करणार. मिस्टर तौफिक आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. पिंटू भाई या. पिंटू भाई आपका भी बस सम्मान यहाँ किया जाएगा. तौफिक भाई आप भी आइए. उधर देखना है. भाई बराबर है आप खड़े आए. थँक्यू सो मच. हे सन्मान असेच आपण या ठिकाणी करत राहणार आहोत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. पहिला चेंडू सफल केला होता. फटका चांगला खेळला पण क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सुटलाय. फटका चांगलाच खेळला होता. ऑफस्टॉपच्या बाहेर येऊन सफल केलं होतं. आणि गणेश यांच्याकडे ती ॲबिलिटी आहे, गुणवत्ता आहे, मोठे फटके खेळण्याची ताकद क्षमता त्यांच्याजवळ जरूर आहे. धापलकावरती एकदा नजर टाकूया. धापलक जाऊन पोचलेत होता. 18 धावा धापलकावरती आहेत. अर्धा पल्ला जवळपास झालाय. तर अर्ध्या चेंडूचा खेळ समाप्त झाला. अर्ध्या चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नितेश सज्ज होईल गोलंदाजीसाठी. चला जास्त वेळ जाऊ देऊ नका. RTO प्रीमियर लीग सीझन 4 नंतर सीझन 5 आपण बघतोय. जेल सुटलाय. बॅटच्या कडेला एक थिक एज लागली होती. थिक एज हे होती. यष्टीरक्षक कमी पडले असा झेल टिपण्यामागे. एक धावा स्कोरबोर्डमध्ये ॲड होईल. 19 ऑन बोर्ड. 19 धावा धापलकावरती. 2.3 षटकांचा खेळ झालाय. धावा धापलकावरती 19. एक सिक्सर, एक चौकार, षटकार चौकार. पुढे होऊन खेळले जरूर अजून मिड विकेटला फील्ड केलं गेलं. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न करतोय. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय फलंदाज. 2 धावांनी धापलक 21. तसं चर्चा देखील चालली होती. या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे कित्येकांचा हातभार आहे. जसे स्पॉन्सर्स आहेत. संदेश जाधव यांनी म्हटलं होतं की स्पॉन्सरची भूमिका फार महत्त्वाची आहे. कारण ते जे साथ देतात कदाचित ती साथ या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे महत्त्वाचा भाग ठरते. आणि तेच काम स्पॉन्सरचं काम असतं. आयोजकांच्या जोडीला प्रायोजकांची साथ, खेळाडूंचा प्रतिसाद आणि या प्रेक्षकांचा देखील तितकाच लाभ. या सर्व गोष्टी या स्पर्धेसाठी लाभल्यात. म्हणून ही स्पर्धा यशस्वी होऊ शकली की करू शकले. बाहेर आहे थोडंसं बाहेर चेंडू हाताळला गेला. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. एक धाव ॲड होईल स्कोरबोर्डमध्ये. 23-23. आणि या मैदानावरती अंडर फ्लडलाईट्स प्रकाश झोतामध्ये खेळण्याचा अनुभव देखील तुमच्याजवळ असायला हवा. तो अनुभव असेल तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या बाहेरील कडेला लागलाय. आउटसाइड एज. तीन षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 3 षटकांचा खेळ संपताना धावा धापलकावरती 24.
पायावरती चेंडू धरून आदळलाय. अपील झालेला एक बाईचा इशारा होतोय. एक धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. बाबूभाई विरार मोटर, आज पापा जी तो नहीं आए लेकिन बेटा आ गया, अच्छी बात है, तो आपका सम्मान तो हो जाएगा। विरार मोटर, आपका सम्मान किया जाएगा। बाबू भाई थैंक यू सो मच। अमित पादे यानी कि नाना, आइए। नाना आपका भी सम्मान हो जाएगा। आणखीन एक असं व्यक्तिमत्व जे आपल्याबरोबर त्यांचा अनुभव शेअर करत असतात। रईस भाई इस टूर्नामेंट के मसीहा हैं, इनके कर कमलों से आपका सम्मान। थैंक यू सो मच नाना। ओवर टू कॉम्बॉक्स। एक एक अशी व्यक्तिमत्व त्यांनी म्हणजे आपणहून म्हणजे स्वतःहून या आयोजक समितीमध्ये काम करण्याचं ठरवलं किंवा आयोजक समितीमध्ये काम करताना अगदी ही स्पर्धा यशस्वी कशी होईल याची काळजी प्रत्येक त्या कमिटी मेंबरनं घेतलेली आहे। धावफलक 29-29 चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे। गणेश डोंगरे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अभय कुलदीप हे षटक हाताळतोय। हे महत्वाचं षटक आहे, चौथं षटक। ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर जाऊन फटका खेळाय, क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहेत पण पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि पोहोचले आहेत। परतावा लागले ते गणेश यांना, विकेट घडी सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया पुन्हा एकदा आरटीओ प्रीमियर लीग सीझन 5 पाचव्या पर्वामध्ये सहर्ष स्वागत आहे। तौफिक नवीन फलंदाज, गणेश डोंगरे बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होते तौफिक। 29-29 धावफलकावरती 3 गडी बाद 29। अकोटप्याचा चेंडू आता मागे गेला, थोडीशी जागा बनवून खेळायचा प्रयत्न, गली क्षेत्रामध्ये चेंडू चालला बॉन्डलाईन जवळ, पाठलाग केला जातोय, पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न, 2 धावा चेंडूवरती पूर्ण केल्यात, 2 धावांवरती समाधान। या 2 धावांनी धावफलक पुढे जाईल 31-31। चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे। दुसरी सेमीफायनल आहे, दुसरा उपांत्य फेरीचा हा सामना। शेवटचा चेंडू, चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू, 31 ऑन बोर्ड, 31 धावा धावफलकावरती, 40 धावा चॅलेंजेबल ठरू शकतील, आव्हानात्मक ठरू शकतील या सामन्यामध्ये। डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू हाताला गेला होता, पाहिलं निहाळलं सोडून दिलंय चेंडूला, व्हाईट बॉल। हलक्या हाताने खेळलाय चेंडूला, पहिल्यांदा आपल्याला येऊ दिलं कव्हर पॉईंटला, अगदी सॉफ्टहँडने चेंडूला खेळलाय। 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांचा खेळ संपताना धावा धावफलकावरती 3-3 33, 3 गडी बाद 33। आरटीओ प्रीमियर लीग 2026 की अद्भुत कहानी। तुकाराम सर, पिछले 2 मुकाबले में रन नहीं बने, जो प्रारंभिक बल्लेबाज, जो टॉप ऑर्डर के बल्लेबाज, इनका प्रदर्शन अच्छा नहीं रहा, जबरदस्त गेंदबाजी रही है। अब यहाँ से अगर 40 रन बनते तो क्या कहानी इंटरेस्टिंग बन जाएगी? बऱ्याच स्पर्धा म्हणजे आपण देखील या मैदानावरती भरपूर स्पर्धा पाहिल्या अशा की अंडर फ्लड लाईट्स ज्यावेळेला प्रकाश झोतामध्ये मॅच येतो, ड्यू फॅक्टर थोडासा प्रभाव टाकणारा असतो, अशा वेळेला खेळपट्टी मंदावलेली असते। अशा मंदावलेल्या खेळपट्टीवरती 40 धावा जे विश्लेषण तुम्ही केले आहे चॅलेंजेबल ठरू शकतील अशा सामन्यामध्ये, आणि तोच प्रयत्न कदाचित बॅटिंग करताना सिक्सरचा सुरू है। जी हाँ, तौसीफ भाई मैं आपको बुलाना चाहूँगा। तौसीफ भाई प्लीज आइए, आपका सम्मान इस मंच के ऊपर किया जाएगा। निरंजन साहब कहाँ चले गए? निरंजन साहब, वो 5% GST वाली बात आपको नहीं बोलनी है। आइए सर, तौसीफ भाई आपका सम्मान किया जाएगा। तौसीफ भाई प्लीज आइए।
आरटीओ क्रीडा समिति की तरफ से आपका सम्मान। तौसीफ भाई, निरंजन भाई, अभी तो कोई इनाम तो नहीं लग रहे। तौसीफ का सम्मान हो रहा है मंच के ऊपर। आरटीओ प्रीमियर लीग 2026 की अद्भुत कहानी, शानदार खेल। थैंक यू ओबटी कामबास। प्रशांत जी, जसा तुम्ही उल्लेख केला की इनाम नहीं लग रहे, शायद ये भी कारण हो सकता है चौके चक्के नहीं आ रहे. निरंजन भाई थोडेसे शांत आहे. ज्यावेळेला बक्षीस येत होती षटकार चौकारासाठी त्यावेळेला आतषबाजी चालू होती. हाँ, जी हाँ। रियाज भाई आपको मंच के ऊपर आना। रियाज भाई, आपका भी सम्मान हम करने वाले हैं। हर किसी का योगदान है टूर्नामेंट में सफल बनाने के लिए, तो सबका सम्मान करना हमारा परम कर्तव्य है। तो करण सर, चर्चा हमारी जारी रहेगी, लेकिन ये सम्मान भी बहुत इंपॉर्टेंट है। अतिथि देवो भव कहते हैं, ये भारत की धारा, सम्मान करके आपका निभा रहे परंपरा, ये हमारी परंपरा है। और फिलहाल रियाज भाई आपका सम्मान। निरंजन जी हैं। निरंजन मतलब होता है मनोरंजन। रियाज भाई आपका भी स्वागत है। ओवर टू कॉम्बॉक्स। आणि म्हणून मी उल्लेख केला था की बाबा निरंजन भाई जैसे शांत झाले तसं बाउंड्री सिक्सर येण्याचं शांत झाले. माहौल को थोडासा गरमाई आहे, थोडासा माहौल बनवूया. बॅटवरती जोरात चेंडू आदळलाय. चेंडू जोपर्यंत फील्ड करतील लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचलेत, जोपर्यंत थ्रो येईल 2 धावा. या चेंडूवरती पूर्ण दुसरी धावा देखील पूर्ण केले गेले आहेत. रनिंग बिटवीन द विकेट, या धावा पूर्ण कराव्या लागतील. कारण या मैदानावरती जसं आपण उल्लेख करतोय ना, संध्याकाळच्या 17 नंतर धावा येत नाहीत, पण जितक्या येतात त्या पूर्ण करणं देखील कठीण असतं. 36-36. जी हाँ, इस वक्त बहुत क्रुशियल मुकाबला, सेमीफाइनल का ये दूसरा मुकाबला आप देख रहे हैं। आरटीओ प्रीमियर लीग का 2026। इस ओवर की अगली गेंद, कदमों का इस्तेमाल किया, अच्छा स्ट्रोक है, कमर पर गेंद को फील्ड किया जाएगा, लेकिन तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल किया। सिंगल में एक बार फिर दोनों बल्लेबाज संतुष्ट हैं और बड़े स्ट्रोक से, एक बड़ा स्ट्रोक आएगा ना तो करम सर एक अच्छा टोटल बन जाएगा। आणि त्याच टोटलची बनवण्यासाठी 37 धावा झाल्या. जसं तुम्ही उल्लेख केला, शेवटचा चेंडू आहे या इनिंग मधला, शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहे. चौकाराला 40ची पार जाईल, षटकाराला त्या 85च्या जवळ जाईल, 43 होईल. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू देखील खेळलाय. जरूर क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहेत वाया डीपेक्षा कंपॅरिझन मध्ये, जसा फील्ड केला गेलाय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतील. शेवटच्या चेंडूवरती डबल 2 धावा. 39-39. 40ची चर्चा आमची चालू होती. 40 धावांचा पाठलाग टीमला करायचा आहे. तो होईल न होईल एक हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅच. दिए तो ये सम्मान अफवान का। स्माइल की जरूरत है, स्माइल बहुत इंपॉर्टेंट है। ना पैसा लगता है अपन भाई, ना पैसा लगता है ना खर्चा लगता है, थोड़ा सा स्माइल कीजिए, बहुत अच्छा लगता है। जयेश बोइर प्लीज आइए और बल्लेबाजों को जल्दी मैदान के अंदर आना है। बल्लेबाज दोनों बैटर, जयेश भाई प्लीज फील्डिंग अलंकृत कीजिए, अंपायर रेडी है। बल्लेबाज दोनों बैटर मैदान के अंदर आए। जयेश भाई प्लीज आइए। जयेश बोइर, विपुल पाटील या सर्वांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। जयेश भाई थँक्यू सो मच। पुढच्या सत्रात, पुढच्या पर्वात तुमच्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे आणि ते तुम्ही कराल, पूर्ण गॅरंटी आहे। थँक्यू। विपुल पाटील, चला बॅटर, चला मैदानावरती बॅटर, चला लवकर। नितेश, विपुल पाटील
समीर आंबेडकर यानी के बाबू, दत्ता सर आमच्या बरोबर आहेत आणि हा सन्मान या ठिकाणी करतायत. आंबेडकर साहेब थँक्यू सो मच. अर्थात त्यांच्या वतीनं जयेश सरेने हा सन्मान त्यांचा स्वीकारलेला आहे. तर अत्यंत महत्वाचा सामना मैदानावरती आहे. 40 धावांचं आव्हान. कुणाला सुटले हाव. विपुल पाटील या ठिकाणी दाखल होत आहेत. विपुल आपलं देखील स्वागत आहे. एकाच मॅचमध्ये थोडासा खराब खेळ झाला आणि मग थोडासा रंगाचा भंग झाला. दत्ता सरांच्या शुभ हस्ते विपुलचा सन्मान. देवांग पाटील काळजी या लवकर. देवांग प्लीज. देवांग आपण या. सामन्याला सुरुवात करा. काउंटडाऊन घेतोय. क्षेत्ररक्षण सजवलं गेले. देवांग प्लीज या. देवांग आपण या. काउंटडाऊन. सेमीफायनलचा अतिशय महत्वाचा दुसरा सामना आणि दुसरा डाव. कुणाला सुटले हाव. कोण खाऊन जाणार आहे भाव. कुठेही जाऊ नका. पाहत राहा सामन्याचा दुसरा डाव. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. देवांग आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. देवांग खूप एन्जॉय केलंय आपण समालोचन कक्षामध्ये. मला वाटतं तुमच्यावर रोहित पण आहेत. रोहित आणि देवांग. आता रोहित सर आपण पण या. प्रॉब्लेम काय होता संदेश सांगतो तुम्हाला. कारण 12 पॅन नव्हता. मग अशा वेळेला देवांग आणि रोहित सरांनी पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली. मग एन्जॉय पण केले. त्यामुळे दोघांना विनंती आहे. रोहित केळेसकर स्पर्धा एन्जॉय केलेली आहे आणि सर्व टीमचे जे खेळाडू आहेत त्यांची नावं त्यांनी सांगितली. त्यामुळे लाईव्ह टेलिकास्ट खूप चांगले गेले. देवांग सर, रोहित सर तुमचे मनापासून धन्यवाद. सामन्याला होते सुरुवात. हा सामना अटीतटीचा होणार का ते पाहूया. सेमीफायनलचा सामना दत्ता सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. रोहित सर थँक्यू सो मच. स्कोररला अमूल्य मदत केलेली आहे. मौल्यवान अशी मदत आपल्याकडनं झाली आणि म्हणून आपला विशेष सन्मान या ठिकाणी. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला सलामी जोडी मैदानावरती सज्ज झाले तर नितेश आणि स्वप्नील. पहिलं षटक घेऊन पहिला चेंडू झेल सुटलाय. 40 धावांचा पाठलाग करायचा आणि जसा प्रश्नाची आपण चर्चा केली होती की 40 धावा कदाचित चॅलेंजवर ठरू शकतील. अशा वेळेला पहिल्या चेंडूवरती झेल सुट. अरमानची कामगिरी चांगली राहिली आहे. टप्पा चांगला राखलाय प्रत्येक सामन्यामध्ये. जी हाँ, नपीतुली गेंदबाजी सदी भी गेंदबाजी की है इन्होंने और हमेशा प्रभावित करने वाले खिलाड़ी है. निरंतरता इनके पास. इस ओवर की अगली गेंद 8-10 कदमों का बॉलिंग मार्क. लो फुल टॉस गेंद ड्राइव किया. मिडान पर खिलाड़ी है. गेंद को फील्ड नहीं कर पाया. गेंद बहुत तेजी के साथ ट्रैवल. और ये क्या कर रहे भाई. गोल आपने किसका बनाया. अपने टीम का अपोनेंट टीम का. गेंद बॉडी रन के बाद 4 रन. प्यार सेल्फ गोल था. जसा आपण फुटबॉल मध्ये पाहतो ना हॉकी मध्ये तसा सेल्फ गोल केलाय. आपल्याच डी मध्ये जसा चेंडू मारतात ना तसा सेल्फ गोल झालाय. धावा धावलकावरती येते पास. अरमान पुन्हा एकदा सज्ज होईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पॅव्हलियन इन कडनं स्ट्रायकरला नितेश. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. ड्राईव्ह करायचा होता. एक्स्ट्रा कव्हरला फेड केले गेले. 40 धावांचा पाठलाग करायचे. 8ची सरासरी 1 चौकार आलाय. याचा अर्थ गाडी व्यवस्थित चालले. पण अंडर फ्लड लाईट एक चांगले षटक मॅच मध्ये कमबॅक. जी हाँ, ये इतने सालों का अनुभव है तुकाराम वाघेला सर. एक अच्छा कवर ड्राइव था. जिस तरह से एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी फ्रंट फुट पर बल्ले का पूरा चेहरा दिखाते हुए लीन करते हुए शॉट खेला गया था. और टेनिस क्रिकेट में इस तरह के स्ट्रोक जो है ना कम देखने का मौका मिलता है. ये बहुत ही जबरदस्त स्ट्रोक था. सिंगल ही है लेकिन कॉन्फिडेंस आपका बढ़ेगा और एक अच्छा स्पेल, एक अच्छा ओवर एक बार फिर मैच में पलटवार ला सकता है. तो वो फैक्टर रहेगा. बिंदी गेंद और विकेट का फैक्टर बहुत बड़ा रहेगा इस मुकाबले में. अगर ये मैच आपको जीतना है तो तुकाराम से मुझे लग रहा है विकेट ही आपको बचा सकता है. तोच पर्याय तुमच्याजवळ आहे. ऑप्शन कमी आहेत पण तो ऑप्शनला त्याला हिट करायचं आहे. हिट ठरायचं आहे तर विकेट पाहिजे.
दुसऱ्या बाजूला आज वेगळ्या वेगळ्या पवित्रामध्ये दोन्ही फलंदाज देखील आहे. स्वप्नीलच्या बॅटमधनं हा चेंडू चाललाय दणदण करून सीमारेषा पार. या ओव्हरमध्ये आलेला हा दुसरा चौकार. दो तरीके होते हैं। अब जब बल्लेबाज है मैदान के अंदर तो एक अच्छा गेंदबाज उनको सम्मान देना या तो उनको अनसेटल करना। ये मेरे हिसाब से जो स्वप्निल का जो इरादा है ना वो सही है। वो गेंदबाज को अनसेटल करना चाह रहा है, सेट होने का मौका नहीं दे रहे। जब लेग स्टंप के ऊपर गेंद है, पैरों के ऊपर गेंद है तो खूबसूरती के साथ गेंद को स्क्वायरली की तरफ स्वीप किया गया था। बेहतरीन स्ट्रोक, चौके के मदद से बल्लेबाज का कॉन्फिडेंस बढ़ता हुआ। अगली गेम ओ टप्पा खाते लेग स्टंप की तरफ गेंद चली गई। लेग स्टंप के ऊपर से गेंद को खेलना चाहते थे लॉक लेग की तरफ या एक बार स्कूप करने का प्रयास किया गया था। ये अच्छी गेंद है, डॉट बॉल जो है ना यहाँ गेंदबाज का कॉन्फिडेंस जरूर बढ़ाएगा। पण दुसरी गोष्ट जसं तुम्ही चर्चा केली का अनसेटल करण्याचा कदाचित ते प्रमुख अस्त्र आहे. हा प्रमुख गोलंदाज याच्यावरती जर आक्रमण केलं तर त्याचा परिणाम इतर गोलंदाजावरती होऊ शकतो. त्याचा प्रभाव कदाचित परिणामही साधला जाईल. याच उद्देशानं स्वप्नीलची बॅटिंग होते. याच उद्देशानं काय फटका केलाय, पुन्हा एकदा गुडघा वाकवलाय. त्याला माहिती आहे फक्त स्वीप नाही करायचं आहे. हा स्वीप केलाय पण या मॅचला जिंकून क्लीन स्वीप करायचा आहे. स्वीपचा देखणा चौकार. सर याला म्हणतात स्वप्नबद्ध सुरुवात, ड्रीम स्टार्ट। बल्लेबाजों के लिए ड्रीम स्टार्ट हुआ है। अब बताते हैं दर्शकों को कि पहले ओवर के जो कहानी जब समाप्त हुई तो चर्चा करने के लिए मजबूर किया सारे खिलाड़ियों के लिए और टोटल बना है इस वक्त 14 बहुत ही शानदार स्टार्ट, ड्रीम स्टार्ट। और स्वप्निल ने बेहतरीन तरीके से स्क्वायरलिंग बाउंड्री के तरफ जो चौके जड़े ना जो स्वीप किया है ना वो कमाल का था। म्हणजे गोलंदाज टप्पा चुकला, स्वप्नीलनं गुडघा टेकला आणि त्यानंतर एक दर्जेदार चौकार त्याने ठोकला। अप्रतिम बॅटिंग झाली मैदानावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14। आणि महत्वाचं काय, जसं तुम्ही त्या कव्हर ड्राईव्हचा उल्लेख केला होता, अगदी ट्रॅडिशनल फटके, पारंपरिक फटके खेळलेत. आता काय झाले, टेनिस क्रिकेटचा जसा तुम्ही उल्लेख केला ना, असे कव्हर ड्राईव्ह असे स्वीपचे फटके फार कमी पाहायला मिळतात. का माहिती आहे का, जमाना थोडासा फॅन्सीवाला आहे. त्याकरता ट्रॅडिशनल कपडे पण कोण घालत नाहीये आणि ट्रॅडिशनल स्ट्रोक देखील कोण खेळत नाहीयेत. पहिले षटक संपले, 14-24 बॉल 26 धावांची आवश्यकता. जी हाँ, एक फैंसी स्ट्रोक आप जब तुकाराम सर खेलते हैं ना तो उसके बाद में क्या होता है इसके बारे में चर्चा करेंगे। गेंदबाजी में परिवर्तन किया गया इस ओवर की। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, टप्पा खाने के बाद थोड़ा लेग स्टंप की तरफ जाते हुए गेंद को कलाई के साथ मोड़ना चाहते थे स्क्वायरली की तरफ। विकेट कीपर ने गेंद को फील्ड किया लेकिन तब तक दोनों बल्लेबाजों ने एक रन मुकम्मल किया। तुकाराम सर, एक फैंसी स्ट्रोक आप जब खेलते हैं, एक फैंसी स्ट्रोक आप जब खेलते हैं ना तो आपका वीडियो बनता है, रील बनता है, तो थोड़ा जोखिम भरा स्ट्रोक होता है। अगर चला तो अलग बात है, नहीं चलता तो एक बार आप हीरो से जीरो और जीरो से हीरो, ये कहानी है। इसलिए आजकल के जो खिलाड़ी है ना इस तरह के स्ट्रोक खेलते हैं। ये बहुत अच्छा स्ट्रोक था, अल्टी पल्टी दे घुमा के गेंद बॉडी लाइन के बाहर, चौका या छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का और ये लगा शानदार चौका। सर्व येणार 12 ती कोण असणार आहे, जसं तुम्ही उल्लेख केला त्या रील वरती. म्हणजे आता आपली आयुष्य आहे ना 2 वरती राहिले, एक इंस्टाग्रामची रील आणि व्हॉट्सअपची ती ब्ल्यू टिक याच्यावरतीच राहिलेली आहेत. आणि प्रत्येकाला स्टेटस वरती काय काय गोष्टी ठेवायच्या आहेत. पंच इशारा करतील, हा चेंडू नो नो नो. त्याच्यामुळे काय झालंय, अपनी जिंदगी में ना व्हाट्सएप के वो लास्ट सीन जैसी बन गई, जहाँ हर किसी को अपनी तो छिपानी है लेकिन दूसरों की देखनी है, लास्ट सीन। जी हाँ, और रील के बारे में हम चर्चा कर रहे हैं और इस वक्त थोड़ी खराब गेंदबाजी। इंपॉर्टेंट मुकाबला है, जीतने के लिए 40 रनों की जरूरत है। पहले 2 ओवर में बेहतरीन बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा और प्रारंभिक बल्लेबाजों का खेल शानदार रहा। सकारात्मक सोच के साथ इन्होंने बल्लेबाजी की है। इस ओवर की अगली गेंद ऑनचर पर पूर्ण करना चाहते थे, टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है, बैकलिप का इस्तेमाल करने का मौका नहीं मिला, गेंद स्क्वायरली की तरफ चली गई है और सिंगल को डबल में कन्वर्ट कर रहे हैं। चलता रहूंगा, पथ पर चलने में माहिर हो जाऊंगा, या तो मिलेगी मंजिल या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा। प्रारंभिक बल्लेबाज की सोच ना बिल्कुल कमाल की है। सोच का बिल्कुल आपने कहा ना, सोच का दायरा थोड़ा सा बढ़ाई है भाई। एक बार आपने सोच बड़ी कर दी ना तो बड़े बड़े लोग आपके बारे में सोचना शुरू कर देते हैं।
थोडासा विचार मोठे ठेवा. आपण विचार असे मांडा की आपल्या विचारावरती कोणीतरी विचार केला पाहिजे. धापलकावरती धावा आहेत त्या 23. पुन्हा एकदा काय चुकते बिनसले, सर्व काही बिनसले. अजून एक चेंडू नो आणि त्यानंतर आलेला 4 चौकार. ये परिभाषा है, सवर गई तो जन्नत नहीं तो तमाशा है. कुछ भी अच्छा नहीं हो रहा है, कुछ भी अच्छा नहीं हो रहा है. 40 आप डिपेंड करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन गेंद की जो लेंथ लाइन है, लंबाई है, एक बार फिर जैसे आपने जिक्र किया था, जसं तुम्ही उल्लेख केला ना, थोडासा वेगळा. 28 धावा धापलकावरती आहेत. आणि असं म्हणावं लागेल ना, ती मराठीमध्ये म्हण आहे ना, एकदा का घर फिरलं का घराचे वासे फिरतात, तसं काय झालंय. चेक. बिल्कुल सही कहा आपने. इस बार टॉस गेंद थी, बीमर गेंद ऑफ टाइम के बाहर. ये देखिए क्या हो रहा है. जीवन में दो चीजों का कभी ये अंत नहीं होता, एक भगवान की कथा और दूसरी मनुष्य की व्यथा. कुछ भी अच्छा नहीं हो रहा है गेंदबाज के लिए. बघा इथे काही सुरळीत होत नाही, पण स्वतःला सांगायचं जसं त्या 3 इडियट मध्ये होता ना, भाई ऑल इज वेल, सब कुछ ठीक होगा, सगळं काही ठीक होईल. अभय सब कुछ ठीक होगा भाई, थोडासा धीरज रखिए. अभय यांच्यासाठी कॅश प्राइज आलाय. इथून जर मॅच त्यांनी जिंकून दिली, जी बँक फिरवली, विकेटसाठी थोडंसं बदल आहे. विकेट जर इथे येतोय अभय यांच्याकडनं, तर त्यांच्याकडनं 1 2 3 4, नानाकडनं 5000. स्कोर 30. 10 रनों की जरूरत है मुकाबला मैच जीतने के लिए. अभय गेंदबाजी कर रहे हैं, राउंड विकेट. इस बार ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है. मिड विकेट पर बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है, गेंद को फील्ड करेंगे. तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए जबरदस्त खेल दोनों बैटर द्वारा. 32 स्कोरबोर्ड पर है और तुकार ये मुकाबला जीतने के लिए और फाइनल में प्रवेश करने के लिए 8 रनों की जरूरत है. मागच्या सामन्यासारखा तोच सामना चाललाय. अभयसाठी निरंजन यांच्याकडनं 2000 रुपये आणि देवांकडनं 1000 रुपये. विकेट एक विकेटचं मोल, एक विकेट 8000 असं आहे. 8000 असा विकेट. षटक संपले दुसरं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 32. 8 धावांची आवश्यकता आहे. 8000चा विकेट पण घ्यायचा होता. 8 धावांची आवश्यकता. डीजे मास्टर या, एक गाणं ऐका आणि ऐकून द्या आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. डब्ल्यू ढूंढने के लिए 2.5 घंटा जाता है. उतना समय जाएगा तो ये मैच आप नहीं बचा सकते. 2 ओवर तक बल्लेबाजों ने मेला लूटा है. बेहतरीन बल्लेबाजी रही है. गेट कॉन्सर्ट पर खेल दिया. दारी के अंदर खिलाड़ी तैनात है. तो क्रम से यहां से वो सिंगल भी जो है ना, वो अपोनेंट टीम के लिए कांटे की तरफ चुभने वाला है. जसं तुम्ही उल्लेख केला, काटे के दर नाही तर अगदी मनामध्ये म्हणजे टोचणार आहे. अगदी बारीक आहे. बारीक जसं टाचणी ज्या वेळेला टोचते ना, तसा हा बारीक खेळ आहे ना, तो 1 रनचा हा देखील टोचणार आहे. पण एका गोष्टीचं आश्चर्य आम्हालाही वाटले, जसं तुम्ही उल्लेख केला होता, 7 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडूचा खेळ आहे. 7 धावांची आवश्यकता आहे. हा फटका खेळलाय जरूर. आणि 1 धावांचा जसं तुम्ही उल्लेख केला ना, त्या 1 धावा आरामात दिले जातात. 1 रन आरामात होत आहेत. स्कोर 34. घोरपडे साहेब, भोसले साहेब आणि त्याचबरोबर चोपडे साहेब, आपल्याला विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या. घोरपडे साहेब, चोपडे साहेब, भोसले साहेब, अपन या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. और फिलहाल इस वक्त अगर देखिए तो बल्लेबाजों का पलड़ा भारी है. बहुत ही शानदार बल्लेबाजी रही है. 6 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. स्कोर 34. पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही सलामीवीर आहेत, स्वप्नील आणि दुसऱ्या बाजूला नितेश. स्कोर 34. 2.3 षटकांचा खेळ झालाय. 6 धावांची आवश्यकता. गेंदे बहुत है. गेंदों के बारे में हम चर्चा नहीं करेंगे. विकेट चाहिए और विकेट गुच्छे में चाहिए और वो गुच्छा अंगूर का होना बहुत जरूरी, तब जाकर बात बनेगी. दबाव आपके ऊपर है. इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट.
बहुत बढ़िया, बहुत अच्छी बल्लेबाजी, सेंसिबल बल्लेबाजी। अब के बाहर थोड़ा गेंद थी, बैकफुट में चले गए, गेंद को खेल दिया पॉइंट पर। खिलाड़ी तैनात है, 1 रन लेने का अवसर। अब जीतने के लिए मात्र 5 रनों की जरूरत है। 5 धावांची आवश्यकता आणि नितेशने जर षटकारानं सामना संपवला ना, सिक्सरनं जर सामना संपवला तर अमित पाध्ये अर्थात नाना यांच्याकडनं 2000 रुपये, 2000 रुपये। नितेश सांगतो भाई देखते, ट्राय करेंगे, कोशिश करेंगे। अशा मॅचला जिंकणं महत्वाचं आहे आणि फायनल मध्ये प्रवेश करणं ते त्याच्याहून जास्त महत्वाचं आहे। पुन्हा एकदा टॅप पद्धतीनं अब भाई ये दोनों खेल नहीं रहे, सामने वाले के साथ थोड़ा सा खिलवाड़ कर रहे। एक दाव या स्कोरबोर्ड मध्ये ऐड होईल, स्कोर 36-36। 2 तरीके होते हैं अपने मंजिल की तरफ जाने के। एक तो वीरेंद्र सहवाग या धोनी स्टाइल, इंपॉर्टेंट मैच है तो वीरेंद्र सहवाग जो बल्लेबाजी करते तो जल्दी मैच समाप्त करने की कोशिश करते। धोनी स्टाइल, धोनी थोड़ा करीब लेके समाप्त करते। ये तो बल्लेबाज देखिए सेंसिबल बल्लेबाजी कर रहे हैं, कोई हड़बड़ाहट नहीं है, कोई जल्दबाजी नहीं है। बहुत अच्छा प्रदर्शन बल्लेबाजों का रहा है अभी तक। टप्पा खाते हुए 4 मिला, सर पर खेल दिया। क्या ये मैच समाप्त हो जाएगा? बिल्कुल समाप्त हो जाएगा। भीड़ में लगे तो उसको धक्का कहते हैं, हवा से उड़ के मैदान के बाहर जाए उसको छक्का कहते हैं, बाजी में लाइव पलटवार उसे हुकुम कह के कहते हैं। फाइनल में प्रवेश करने वाली दूसरी टीम हमें मिली है, सेलिब्रेशन हो जाएगा। डीजे मास्टर आया। मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहेत सेमीफायनल नंबर 2चा मॅन ऑफ द मॅच मिस्टर नितेश।